नमस्कार मंडळी, एक छानसा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. आता लवकरच मकर संक्रांत जवळ येते, त्यामुळे आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या हळदी-कुंकवाचं डेकोरेशन किंवा सजावट असं हे घरात करत असतो. ते सजावट एकाच व्हिडिओमध्ये मी 4 प्रकारच्या हळदी-कुंकू सजावटच्या व्हिडिओ मी शेअर करत आहे. इथे मी ब्लाऊज पीस घेतलं काळं ब्लाऊज पीस आणि त्याच्या अवतीभोवती तांदूळाची रास टाकली आहेत. आता ते एकसारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. आता तो तांदूळ नसेल घ्यायचा तुम्ही गहू वापरले किंवा ज्वारी वापरली तरीही चालतं. आता काळ्या ब्लाऊज पीसवर पांढरे दागिने उठून दिसतात म्हणून मी त्यावर मोत्याची दागिने इथं घालून घेते. इथं मोत्याचा वरचा नेकलेस आणि खालची जे माळ आहे लांब ती घेतली आहेत आणि कानातले आणि नथसुद्धा घेतली आहेत. आता संक्रांतीचा हळदी-कुंकू म्हटलं तर आपण त्याला डेकोरेशन थोडंफार घरगुतीही करत असतो. खूप छान पद्धतीनं आणि अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीचं आहे. आणि जिथं आपण तांदूळाची रास ठेवलेली होती तिथं आपल्याला एक एक बांगडी हिरव्या कलरची बांगडी ठेवून द्यायची अवतीभोवती. आणि तुमची हिरवी बांगडी नसेल तर तुम्ही लाल बांगडी असेल तुमच्याकडे किंवा चॉकलेट ती बांगडी तुम्ही ठेवू शकतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला चारही बाजूला एक एक बांगडी ठेवून द्यायची. आणि जास्वंदीच्या झाडाची पानं घेतलेली आहेत मी 6 ते 7 तिथं साईडला ते कुंकवाचं करण ठेवलेत मी तिथं एक एक पान घालून घ्यायचे आणि तिथं गजरा ठेवून द्यायचा. हे आपलं हळदी कुंकवाचं एक सुंदर असं डेकोरेशन. आता जो दुसरा व्हिडिओ आहे तो पण अगदी त्याच पद्धतीचा आहे पण जरा थोडा वेगळा आहे. इथं मी हिरवा कलरचं ब्लाऊज पीस वापरलं आहे. त्याच्या अवतीभोवती आपल्याला गव्हाची रास घालून घ्यायची. गहू, ज्वारी, तांदूळ काही. तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तांदूळ घातले होते आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आता गव्हाचा इथं मी उपयोग करत आहे. ब्लाऊज पीस ठेवला आहे तिथं एक गजरा ठेवून द्यायचा आहे. आणि जे गळ्यातले दागिने असतात आपल्याकडे आपण ते देवीच्या शृंगारासाठी जे वापरतो ते ते सगळे यात मी त्यावर घालून घेते. म्हणजे खूप छान दिसतात असे वेगवेगळे हळदी-कुंकू डेकोरेशन केलं तर किंवा जेव्हा हळदी-कुंकूच्या बायका येतात घरी हळदी-कुंकवासाठी तेव्हा खूप छान असं सजावट छान वाटते घरामध्ये. असेच मी एका व्हिडिओमध्ये 4 प्रकारची ही सजावट तुम्हाला दाखवत आहे. अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीचे. आणि त्या गव्हावर आपल्याला एक एक जास्वंदीच्या फुलाचे पान ठेवून द्यायचे आणि त्यावर एक आपल्याला हिरव्या कलरची बांगडी ठेवून द्यायची. आणि त्यावर आपल्याला तांदूळाची बांगडीमध्ये थोडीशी रास घालून घ्यायची. खूप छान आणि उठून दिसतं असे हे. आता इथं आम्ही तांदूळ वापरले. तुम्ही त्या ठिकाणी कलर जर वापरायचा असेल रांगोळीचा तर त्याचं तुम्ही तोही वापरू शकतात. आता चारही कोपऱ्यावर आपल्याला झेंडूचे फुलं आहेत ते एक एक त्यावर ठेवून द्यायचे. आणि प्रत्येक जे बांगडीमध्ये आपण तांदूळ घातले होते तिथं आपल्याला गुलाबाची पाकळी ठेवून द्यायची. इथं हळदी कुंकवाचं डेकोरेशन आहे म्हणून मी त्या एका याच्यामध्ये लाल कलर आणि पिवळा कलर घेतला आहे. तर हे आहे आपलं दुसऱ्या प्रकारचं हळदी कुंकू सजावट. आता 3 नंबरचं आहे ते त्याहून सुंदर आहे आणि खूप जरा वेगळं आहे. इथं ताटाला मी पिवळा कलर घेतला अवतीभोवती आणि मध आपल्याला केशरी किंवा लाल कलर घालून घ्यायचा आहे. आता मी इथं पिवळा कलर आहे तिथं एक एक व्हाईट कलरचे डॉट ठेवणार आहे. तुमच्याकडे साखरफुटाणे जर असतील तर तुम्ही तेही ठेवू शकतात. मधोमध एक फूल घालून घ्यायचं आहे आणि त्याच्या अवतीभोवती गुलाबाच्या पाकळ्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहे. अशा पद्धतीचं हे डेकोरेशन फुलांचं खूप छान दिसते सजावटीमध्ये. आणि साईडला आपल्याला गहू घेतलेत गव्हाची रास तिथं थोड्या थोड्या अंतरावर सर्कलमध्ये किंवा एका वाटीच्याच मदतीनं सर्कल तयार करून घ्यायचे आहेत. थोड्या थोड्या अंतरावर असे 6 ते 7 सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचे. आता आपल्याला चंद्राकोराचे आपल्याला आकार करून घ्यायचे आहे त्याला. म्हणून आपल्याला इथे प्लेट किंवा हातानं जर जमत असेल किंवा एखादी वाटी तर त्याच्याच मदतीनं प्लेट खालच्या बाजूनं ओढून ओढून घ्यायची. असा चंद्राचा आकार करून घ्यायचा आहे आपल्याला अर्धा चंद्राचा. अशी एक हळदी कुंकामध्ये डिझाईन खूप छान दिसते सजावट अशी. अशा पद्धतीने बाकीची जी रास ठेवलेली आहे त्या प्रत्येक याच्यावर आपल्याला प्लेट ठेवून आता मी मोठी साईजची मीडियम साईजची घेतली तुम्ही लहान मोठी कुठलीही ठेवू शकतात. त्याच्या मधोमध वर आपल्याला एक एक केशरी कलर किंवा लाल कलरची रांगोळी इथं घालून घ्यायची. खूप छान आणि सुंदर आणि जरा वेगळ्या पद्धतीची डिझाईन किंवा सजावट वाटते ही. आणि तिथं आपल्याला एक एक प्रेस करून घ्यायचा म्हणजे चपटा करून घ्यायचा एक एक डॉट. ही आपले 3 नंबरची हळदी कुंकू सजावट. आता 4 नंबरची जी आहेत ना 3 नथ रांगोळीची सजावट आहे तर अतिशय सुंदर आणि आकर्षकसुद्धा आहे. आता आपल्याला तांदूळाची रास घालून घ्यायची मधोमध होल करून त्याचे आपल्याला एक फूल घालून घ्यायचं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते फूल त्यात घालून घ्यायचे. त्याच्या साईडलाच म्हणजे खाली 3 झेंडूची फुलं घालून घ्यायची. पुन्हा आपल्याला रास घालून त्यावर एक फूल घालून घ्यायचं आणि पुन्हा तिथं आपल्याला 3 झेंडूची फुलं घालून घ्यायची. म्हणजे आपल्याला नथीचा आकार आणि शेप देऊन द्यायचे. खूप सुंदर दिसतं असे हे डेकोरेशन हळदी कुंकवामध्ये संक्रांतीच्या. आणि जे 3 फुलं तयार करून घेतले रासवरून तिथं आपल्याला नथीचा तो तार आहेत ना तिथं आपल्याला तांदूळानंच एक तार करून घ्यायचं आहे. तर हाफ सर्कल राऊंडमध्ये आपल्याला जसं नथ असते सेम त्याच पद्धतीने तुम्ही हे काळ्या कलरमध्ये पण करू शकतात. काळ्या कलरवर पांढरी रांगोळी अशी पण मी तांदूळाची करून घेते. आता जे आपण नथीचा तार काढला तर म्हणजे आपण जे तार काढलं होतं ना तांदूळाने तिथं आपल्याला मी गुलाबाच्या पाकळ्या होत्या माझ्याकडे ते एक एक करून ठेवून दिले.
म्हणजे खूप सुंदर आणि छान दिसतं असं हळदी कुंकू सजावटमध्ये आपण हे घरामध्ये करू शकतो. तुम्ही बाहेरही करू शकता, तर जिथं रांगोळी काढतो तिथं, किंवा रांगोळीमध्ये पण हे तुम्ही करू शकतात, किंवा हॉलमध्ये पण तुम्ही असं डेकोरेशन तिथं करू शकता. हे आपलं चौथं हळदी कुंकू नथीचं डेकोरेशन केलं आहे. अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीचं आहे. तर तुम्हाला यातील माझं चारपैकी कोणतं हळदी कुंकू सजावट आवडलं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. आणि कोणत्या भागातून बघतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.